सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे लाडके आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय अनिलदादा पाटील, आमदार लता सोने, शिवसेनेचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, अजितदादा गटाचे आणि RPIचे कार्यकर्ते आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारी चोपड्याची जनता, जिल्ह्यातली जनता आणि ज्यांना आत्ता वाटतं की प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे निवडून यायला हवेत, ज्यांनी मदत केली, मग ते काही विरोधी पक्षातले लोक आहेत की ज्यांचे छुपे हात माझ्या पाठीमागे होते, या साऱ्यांच्या आशीर्वादाने आज शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे आणि शिवसेनेचा भगवा फडकून या भागाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न सातत्याने राहणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना लावल्या आहेत, ह्या योजना आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात कशा पद्धतीने राबवते ते यासाठी सारा प्रयत्न राहणार आहे. हे इलेक्शन जे होतं, हे चोपडा तालुक्यातील भ्रष्ट पुढारी वर्सेस सर्वसामान्य जनता असं हे इलेक्शन होतं आणि जनतेने दाखवून दिलं की जनता कोणामागे, म्हणून जनताला काम पाहिजेत आणि जनता कामावरती खुश आहे आणि कामावर खुश असल्यामुळे जनतेने कामाला मतदान केलं. आमदार लता सोनवणे यांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये झालेला विकास आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी दिलेला हा निधी, या निधीमुळेच ह्या चोपडा तालुक्यात एवढा विकासाची गंगा आपण आणू शकलो आणि त्याचाच हा आशीर्वाद जनतेने आम्हाला दिला. याबद्दल चोपड्याच्या जनतेचं, मतदारांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं व्यक्तिशः मी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हा ऋणात राहू इच्छितो. त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो. अण्णासाहेब